मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे, ती म्हणजे गावरान पद्धतीची झटपटीत भेंडीची भाजी। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण पाहूया गावरान पद्धतीत भेंडीची भाजी। नमस्कार सर्वांना, राधिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल। तर पहा, इथे गॅस ऑन करून घेतला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण गरजेनुसार तेल घालून घ्यायचं आहे। कढई तापली आहे आपली। आता इथे तेल गरम झालं की ह्याचमध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही। आता याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचा कांदा। आता पहा, कांदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे। भेंडी तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कट करू शकता, लहान मोठी। इथे मी एकदम बारीक कट करून घेतली आहे, तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही कट करू शकता। आता सगळं व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता इथे मी मिरची टाकायला विसरले आहे, म्हणून इथे मी साईडला जागा करते मिरचीसाठी, नाहीतर ज्या वेळेस आपण कढीपत्ता घातला त्याच वेळेस मिरची ही घालून घ्यायची, आणखीन मग कांदा टाकायचा। आता इथे मी मिरची ही तेलामध्ये जागा केली आहे। आता मिरची व्यवस्थित इथे परतवून घ्यायची आणि आता सगळी भेंडी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून सगळीकडेच मीठ लागलं जाईल। पहा, आता सगळी भेंडी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला इथे 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती ठेवायचे आहे। इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे झाकण ठेवून। पहा, आणि इथे 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती भेंडी व्यवस्थित वाफवून घ्यायची। आता 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढून आता सगळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता पहा, भेंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। इथे गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवली आहे, लो ही नाही आणि हाय ही नाही, मीडियम गॅसवरती। आता अशीच मी 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहे भेंडी बिना झाकण ठेवता। आता पहा, भेंडी आता एकदा आणखीन मिक्स करून घेऊया 2 ते 3 मिनिटांनंतर। पहा, खूप छान अशी आपली भेंडी भाजली आहे। आता इथे ह्याच्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे गरजेनुसार। आता हळद ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। हळद लास्टला घालायची, म्हणजे तेलामध्ये वगैरे जळून जात नाही। पहा, आता हळद व्यवस्थित मिक्स करून झाली आहे आपली। आता इथे आपल्याला आणखीन 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहे। आपल्याला झाकण नाही ठेवायचं, बिना झाकण ठेवताच आपल्याला व्यवस्थित मीडियम गॅसवरती वाफवून घ्यायचे आहे। पहा, आणि पहा 2 ते 3 मिनिटांनंतर कशी आपली भेंडी व्यवस्थित फ्राय झाली आहे। जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल। पहा, किती सुंदर अशी झटपट